नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टीचे अनुदान जिल्हा स्तरावरून देण्याऐवजी राज्य शासनाने सॉफ्टवेअर तयार केले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी तहसील स्तरावरून याद्या मागविल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या याद्या पुढे सदरील सॉफ्टवेअरवर अपलोड केल्या जातात. परंतु बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची ई-केवायसी ही बंधनकारक आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची ई-केवायसी होत नाही तोपर्यंत त्याचे जे काही अतिवृष्टीचे अवकाळीचे अनुदान आहे ते त्याच्या बँक खात्यात हे जमा होणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या शेतकऱ्यांची ई-केवायसी ही कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं जो काही महाऑनलाईनचा ID आणि पासवर्ड आहे तो ID पासवर्ड टाकून आपल्याला येथे लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे डॅशबोर्डमध्ये खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की आधार प्रमाणीकरण आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे खाली नैसर्गिक आपत्ती, शेती पिके नुकसान मदत याच्यावर आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होईल. तर मित्रांनो, आपल्याला येथे विशिष्ट क्रमांक हा टाकायचा आहे. हा विशिष्ट क्रमांक आपल्याला आपले जे काही तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा तालुका स्तरावर तहसील कार्यालयामध्ये आपल्याला हा जो काही VK नंबर आहे हा VK नंबर आपल्याला तिथे मिळून जाईल. तर आपल्याला इथे विशिष्ट क्रमांक हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे सर्च करायचे आहे. सर्च केल्याच्या नंतर आपल्याला इथे त्या शेतकऱ्यांची डिटेल ही दाखवली जाईल. तर यामध्ये शेतकऱ्याचे गाव, गट क्रमांक, त्याचप्रमाणे जे काही बाधित झालेले क्षेत्र आहे ते क्षेत्र आपल्याला इथे दाखवले जाईल. त्यानंतर वितरित केलेली रक्कम ही पण येथे आपल्याला दाखवली जाईल की या शेतकऱ्याला किती रक्कम ही मिळणार आहे. त्यानंतर आधारनुसार शेतकऱ्यांचे नाव दाखवले जाईल. शेतकऱ्याचे जे काही आधार नंबर आहे त्याचे 3 शेवटचे अंक आपल्याला इथे दाखवले जाईल. त्यानंतर बँकेचे नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक, IFSC कोड ही सर्व माहिती आपल्याला इथे दाखवली जाणार आहे. त्यानंतर आपल्याला खाली येथे स्क्रोल डाऊन करायचे आहे. स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतात की ग्रीव्हरन्स सिलेक्शन. तर यामध्ये आपण हे जे काही ग्रीव्हरन्स टाईप आहे हे आपण इथे पाहू शकतात की 8 प्रकारचे जे काही ग्रीव्हरन्स आहे म्हणजेच तक्रारी करण्याचे प्रकार. तर हे जर तुम्हाला समजत नसेल तर मी याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतो मित्रांनो. तर आपण पाहू शकतात की इथे तक्रारीचे प्रकार. तर यामध्ये सुरुवातीला आहे तक्रार नाही, त्यानंतर प्रमाणीकरण करण्यात अक्षम, सर्वांशी सहमत, प्रमाणीकरण करण्यात अक्षम, गट क्रमांक असहमत, अशी जी काही माहिती आहे ती आपल्याला येथे दाखवली जाणार आहे. तर जर आपली जी काही वरील माहिती असेल ही सर्व माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला इथे नो ग्रीव्हरन्स म्हणजे तक्रार नाही त्यासमोर इथे सिलेक्ट नावाचं जो काही टॅब आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर तो ग्रीन होऊन जाईल. त्याचप्रमाणे वर जर आपला जी काही डिटेल आहे त्यामध्ये जर गट क्रमांक किंवा IFSC कोड, बँकेचा अकाउंट नंबर यामध्ये जर काही चूक असेल तर त्या यामधील आपण योग्य तो पर्याय निवडून तिथे तक्रार करू शकतात. तर वर जी काही माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती ही बरोबर आहे. तर मी इथे नो ग्रीव्हरन्स हे ऑप्शन इथे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे आधार ई-केवायसी याच्यावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर ह्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे हे आपल्याला वाचायचे आहे आणि हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला येथे OTP किंवा बायोमेट्रिक या दोन्हीपैकी एका माध्यमातून आपली KYC करू शकतात. जर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण OTPच्या माध्यमातून देखील येथे KYC करू शकतात. तर मी येथे बायोमेट्रिकद्वारे KYC करतो. बायोमेट्रिक हे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपले जे काही मंत्रा डिव्हाइस आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हॅलिडेट द UID याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या शेतकऱ्याचा थंब आपला जो काही बायोमेट्रिक डिव्हाइस आहे त्याच्यावर ठेवायला लावायचा आहे आणि त्या शेतकऱ्याची KYC आपल्यालाही इथे करून घ्यायची आहे. तर येथे आपण पाहू शकतात की या शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण हे झालेले आहे. तर अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर जनरेट होईल. ज्यावेळेस वरून या शेतकऱ्याचे पेमेंट हे डिस्बर्स होईल त्यावेळेस या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये याचे जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहे हे जमा होऊन जातील.